हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। छगन भुजबळ कोणत्या वाटेवर याबाबत संभ्रम। भुजबळांच्या वक्तव्यांमुळे महायुतीला त्रास। भुजबळांनी भूमिका स्पष्ट करावी। शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांची मागणी। मी नाराज नाही, लोकसभा नाकारली तर राज्यसभेचं काय घेऊन बसलास। पत्रकारांच्या प्रश्नावर छगन भुजबळांचं उत्तर। भुजबळांच्या राज्यसभेचं काय घेऊन बसलात। 4 तारखेच्या निकालानंतर सरकारच राहणार नाही, नाना पटोलेंचा टोला। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराजय होईल, महायुतीचे 45 उमेदवार निवडून येतील, मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य। पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाची चौकशी करण्यास बालहक्क न्यायमंडळाकडून परवानगी। उद्या 2 तास चौकशी करण्याची पुणे पोलिसांना परवानगी। भुजबळांनी आव्हाडांना सुनावलं नाही हे दुर्दैव। महाडमध्ये आव्हाडांनी बाबासाहेबांचा फोटो फाडल्यानंतर हसन मुश्रीफांची टीका। आव्हाडांवर टीका करा पण मनुस्मृतीही जळा, छगन भुजबळांचं मुश्रीफांना प्रत्युत्तर। हसन मुश्रीफांनी मनुस्मृती जळून पुरोगामित्व दाखवावं, जितेंद्र आव्हाडांचं मुश्रीफांना आव्हान। 20 तारखेच्या ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची राज्य निवडणूक आयोगाकडून तपासणी। अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवला। आशिष शेलारांच्या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल। उद्धव ठाकरेंवर कायद्याने योग्य ती कारवाई होणार, आशिष शेलारांची तक्रार योग्यच, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोग सरकारचा गुलाम, आशिष शेलारांच्या तक्रारीची आयोगानं दखल घेतल्यानंतर ठाकरे गटाच्या अरविंद सावंतांचा हल्लाबोल। परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसऱ्या वर्षी पहिल्या क्रमांकावर, बोलायला नाही कर्तृत्व दाखवायला हिंमत लागते, ट्विट करत उपमुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर टीका। 4 जूनचा निकाल सकारात्मक येईल, आतापर्यंत न पाहिलेल्या गोष्टी यंदाच्या निवडणुकीत पाहिल्या, भाजप नेते पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे, वरट्टीवारांनी 4 जून नंतर भाजपवासी होण्याची तयारी करावी, भाजप नेते नितेश राणेंचं वक्तव्य। विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, ड्रायव्हरला डांबून ठेवलं आणि ड्रायव्हरला खोटा जबाब द्यायला लावल्याचा आरोप। मराठा समाजासाठीच्या योजनांच्या जाहिरातीसाठी शासनाकडून 26 कोटी मंजूर, वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, आकाशवाणी, रेडिओ आणि होर्डिंगद्वारे योजनांची माहिती देणार। जाहिरातीऐवजी 26 कोटी रुपये मराठा समाजासाठी खर्च करायला पाहिजे, सुप्रिया सुळेंची टीका। विठ्ठल मंदिरातील तळघरात 15व्या शतकातील विष्णूच्या 2 तर महिषासूर मर्दिनीची एक मूर्ती सापडली, तसंच पुरातन पादुका, जुनी नाणीही सापडल्याची पुरातन विभागाची माहिती। एक्झिट पोल 400 पारच्या घोषणेच्या बाजूने असेल, अमित शहांकडून विश्वास व्यक्त, तर काँग्रेसनं एक्झिट पोलच्या चर्चेवर बहिष्कार घालणं चुकीचं, गृहमंत्री अमित शहांचा काँग्रेसवर निशाणा। केंद्राकडून महाराष्ट्राबाबत दुजाभाव, दक्षिणेतील कांद्यावरील 40% शुल्क हटवलं, लासलगावमध्ये कांद्याच्या दरात 200 रुपयांची घसरण, कांदा उत्पादक आक्रमक। विदर्भात उष्णतेची लाट, नागपुरात उष्माघातामुळे आणखी 3 मृत्यू, उष्माघातामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 22 वर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।